या सुंदर अशा बहारदार गीतानंतर आपल्या समोर एक नृत्य सत्कार होतोय. अतिशय नृत्य सत्कार ज्यांनी शाळेमध्ये 35 वर्ष संगीताची आराधना आमच्याकडून करून घेतली. आता सादर झालेल्या गीतासाठी रियाज तांबोळी यांनी ₹200, गजेंद्र गुटाळ ₹200 आणि शिवाजी शेळके यांनी ₹200चं बक्षीस जाहीर केलंय. यानंतर मी बोलत होतो, राजा तू चुकतोयस असा म्हणण्याचा अधिकार ज्यांच्याकडे आहे ते रंजन पंचवडकर सर या ठिकाणी आलेले आहेत. मागच्या वर्षी ते रिटायर झाले, सेवानिवृत्त झाले, परंतु ते थकलेले नाहीत आणि त्यांच्याच आशीर्वादानं हा कार्यक्रम या ठिकाणी सादर होतो आहे. त्यांनी खूप मार्गदर्शन मागील 35 वर्षांपासून केलं आणि अनेक कार्यक्रम मागील 9 वर्षापासून पहाड गाणी आणि आता दीपसंध्या मी पंचवाडकर सरांना या ठिकाणी व्यासपीठावर निमंत्रित करतो आणि भैरवरत्न दमानी अंधशाळेचे सचिव श्री सतीश वाघमारे सर जर आले असतील तर त्यांनी ताबडतोब लावलेल्या शिस्तीमुळं आपण हे सगळं अनुभवत आहोत. आणखी माफ करा, शिफ्टसाठी जोरदार टाळ्या उठवते. आशा आणि आपल्या महाराष्ट्राचा अभिमान म्हणजे लावणी. ऐकूयात एक अशीच ठसकेदार लावणी. दे धक्का या चित्रपटातली ही लावणी गायली आहे आरती अंकलीकर यांनी. संगीत नियोजन अजय अतुल यांचं. लावणी सादर करतीये श्रद्धा लंगोटे. ढोलकीचा तोडा होईल आणि त्यानंतर लावणी सादर होईल. सर्वप्रथम पट्टेबापूराव पुरस्कार विजेते सतीशजी वाघमारे यांचा ढोलकीचा तोडा आणि नंतर लगेच लावणी होईल. मगाशीच्या गीतासाठी प्रकाश इतापे यांनी ₹200, अमेय अनिल दोशी यांनी ₹1000 आणि आस नर्सिंग ब्युरो तर्फे विद्यार्थ्यांसाठी खाऊसाठी ₹1100चं बक्षीस जाहीर करण्यात आलंय. आता ऐकूयात ठसकेदार लावणी.
ढोलकी वाजायला लागले की आपले हातपाय हलायला लागतात, मन ताल धरायला लागतं आणि आता आपल्या समोर सादर होणार आहे एक बहारदार अशी लावणी. सादर करते श्रद्धा लंगोटे, उगवली शुक्राची चांदणी. चांदणी
काय पाहुणं आवडली का लावणी? अगं मग होऊन जाऊ दे की टाळ्या जोरात. ढोलकीसाठी डॉक्टर शितोळे यांच्याकडनं ₹500, शिवाजी शेळके यांच्याकडनं ₹200, गजेंद्र यांच्यासाठी यांच्याकडून ₹200, गोपाळ गंगरेज यांच्याकडनं ₹200 आणि डॉक्टर बाळासाहेब शितोळे यांच्याकडनं ₹500 श्रद्धा लंगोटे हिच्या लावणीसाठी. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. प्रभाकर दादा पुढचं कुठलं गाणं ऐकवताय? थांबा, खूप येत आपल्याकडे, थांबा. हो, बक्षिसांचा पाऊस पडणार. तर पुढचं बक्षीस जाहीर केलंय ₹500चं किरण मुळे सरांनी. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा. आता सांगा प्रभाकर दादा कुठलं गाणं ऐकवताय? ज्या जगदंबा मातेची आपण आराधना करतो तिचा गोंधळ आपण सादर करणार आहोत. लख पडला प्रकाश देवट्या सादर करतायत शिवशरण गडदुरे. भवानीचा
यानंतर बक्षीस जाहीर केलंय. येऊ दे द्या. हा, या गाण्याला दीपक कोल्हापुरे यांनी रुपये 500 आणि श्री बालाप्रसाद सोनी यांनी रुपये 500 खाऊसाठी दिलेले आहेत. एकदा जोरदार टाळ्या वाजवू देत या मान्यवरांसाठी. तर माईकचा थोडा आवाज द्या अजून. तर मंडळी, पुढची कव्वाली सादर आपण करत आहोत, पण त्याआधी एक कविता सध्या सोशल मीडियावरती खूप जास्त गाजतीये आणि ती कविता ह्या क्षणासाठी अगदी समर्पित आहे. पुढची कव्वाली आई बाबांसाठी समर्पित आहे आणि ही कविता सुद्धा आईसाठी समर्पित आहे. आपल्या सगळ्यांचाच आवडता अभिनेता कर्शन कराडे याची ही कविता तुमच्या सगळ्यांसाठी सादर करायचा प्रयत्न करतेय. आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा. आज म्हटलं स्वतःला जरा जाब विचारावा. आईसाठी आपण काय करतो आढावा घ्यावा. आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी, असं कधी घडलंय का? आपण जेवायच्या आधी किंवा आईचं ताट आपण कधी वाढलंय का? बरं, तुम्ही घरी येताना विनाकारण आईसाठी काय आणता? बरं, तुम्हीच सांगा, तुमच्या आईचा फेवरेट कलर कोणता? देवा, आईला हवं ते मिळो अशी कधी प्रार्थना केली आहे? पाहिलंय का आई शेवटची कधी ऑनलाईन आली आहे? तिच्या बर्थडेची पार्टी तिच्या मैत्रिणींना बोलवून आपण कधी देतो? तिने घरात केलेला पसारा आपण कधी आवरतो? तरीही बाळाला कोणी काही बोललं की तिचं मात्र मन येतं भरून. आपण मात्र बोलताना विनाकारण आई शिव्या आईवरून. अहो, लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते. कधी दैवापुढे, देवापुढे, तर कधी नशिबापुढे. लक्षात ठेवून बाळासाठी ती सतत हात पसरते. फक्त स्वतःची मात्र दुपारची बीपीची गोळी विसरते. आईची आई होऊन बाळांनो कधीतरी जगा ना. तिचा खडखडचा हात कधीतरी हातात घेऊन बघा ना. कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही, झेप कमी पडते. आईने कडेवर घेतल्याशिवाय आपली उंची वाढते. उगाच कशाला अध्यात्म आणि श्रद्धेच्या गप्पा हाणता. आईच्या पोटीला जन्माला येता आणि देव कुठे म्हणता. आईला सतत मुलांचा ध्यास आणि त्यांच्याच प्रेमाची धुंदी. बाळाने कधीच गंमत आणली नाही तरी आई सतत आनंदी. नको कुणाशी स्पर्धा देवा, नको कुणाचा हेवा. जग जिंकायचं असेल ना मित्रांनो, तर फक्त आईच्या डोक्यावर पाय ठेवा. फक्त आईच्या पायावर डोकं ठेवा. यानंतर पुढची कव्वाली ऐकूया. अपनी जन्नत
आता हे शेवटचं गाणं खूप छान अलकमर खान यांनी आपल्या समोर गाणं सादर केलेलं आहे. खरं म्हणजे आईवडिलांचं मनच नाही दुखवायला पाहिजे, परंतु मुलं जरी बाजूला मोबाईल जरी ठेवला तरी आईवडिलांना आनंद मिळेल. या ठिकाणी आपण शेवटचं गाणं सादर करणार आहोत. बक्षीस आलंय, बक्षीस आलंय. बक्षीस येण्याआधीच प्रभाकर दादा मला विचारतात बक्षीस आलंय का? थांबा म्हणलं आलंय. या गाण्यासाठी व्यंकट कदम सर ₹200, प्रकाश इतापे ₹100, शिवाजी शेळके ₹200 आणि गजेंद्र गुटाळ यांनी ₹100 असं बक्षीस जाहीर केलंय. या चौघांसाठी जोरदार टाळ्या उमटवतोय. सत्कार करणं आम्ही आमचं परम कर्तव्य समजतो. शेवटचं गाणं आहे आणि त्यानंतर या कार्यक्रमाची सांगता होईल. सर्वप्रथम सेंटिसायझरवर आहेत दर्शन वासुदकर आणि आमचे दृष्टी कलावंत राजू सावळगी या दोघांचा सत्कार करण्याची विनंती मी करीत आहे. संतोषजी भंडारी सर यांना, रोटरीचे अध्यक्ष दर्शन वासुदकर, त्यानंतर ढोलकीवर आहेत. एक मन सांगावंसं वाटतं, एक उक्ती सांगावीशी वाटते. लाख लाख डोळ्यांवरती कलाकारांचं राज्य असतं. तुमच्या जन्मापासून त्यांच्या काकांना काल आत्ताच मगाशीच देवज्ञा झाली आणि हे सगळं सोडून एक कलावंत म्हणून ढोलकीची खंबीर साथ दिली. विश्वजित जोगदंड यांचा सत्कार संपन्न होत आहे. त्यानंतर दुसरे आमचे पट्टे बापूराव पुरस्कार विजेते सतीशजी वाघमारे, 1 महिन्यापासून आमची सराव घेतला, प्रॅक्टिस घेतली आणि केतकी मॅडमना अतिशय मोलाची मदत केली. अनंत भालेराव सरांचा सत्कार होत आहे. निर्मात्या व दिग्दर्शिका केतकी रानडे मॅडम यांचा सत्कार श्लोक देशमुख आणि ऍक्टिव्ह पॅडवर असलेले विनायक नाईक नवरे यांचाही सत्कार करण्याची विनंती मी संतोष सत्कार सरांना करीत आहे. यानंतर अतिशय सुमधुर आवाजात ज्यांनी सूत्रसंचालन केलं, आईवरची चांगली कविता आपल्या मनापर्यंत पोहोचवली अशा आकाशवाणी कलावंत रश्मी मोहोळकर मॅडम यांचा सत्कार करण्याची विनंती मी संतोष सत्कार सरांना करतो. रश्मी मोहोळकर यांचा सत्कार करा. मला संबळ निवेदन त्यांनी केलं, अतिशय बहादर. त्याचबरोबर आपण जे दमदार आवाज ऐकतो आहोत, मोहोळकर मॅडम सोबत जोडी जे प्रभाकर कदम सर, आमच्या जमानी अंधशाळेचे माजी विद्यार्थी आहेत, तुमचाही सत्कार आपण सर्वांनी करा. कदम सर आता महानगरपालिकेमध्ये आरोग्य विभागात कार्यरत आहेत आणि NFBM ब्रेन लायब्ररी ते संचालित करतात. गिटारिस्ट वरती असलेले आपले वादक ओम देविंद्रास यांचा आता बक्षीस तुमच्यासाठी आलंय. वा, प्रभाकर दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या उमटवते. खास अँकरिंगसाठी धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांचा सत्कार या प्रसंगी होतोय. ऍक्ट बसवलेली आहे सगळी, त्याच्यासाठी खूप मोलाची मदत केलेली आहे. अश्विनी मॅडम खूप खूप धन्यवाद. आणि त्यानंतर आम्ही सगळे इथं बोलतोय, वादक वाजवतायत, मुलं गाणी गातायत, पण आमच्या सगळ्यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय तो फक्त आणि फक्त साऊंड दादांमुळे. त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. प्रकाश कासेगावकर यांना विनंती करते की त्यांनी कृपया मंचावरती येऊन त्यांचा सत्कार स्वीकारावा. यानंतर शेवटचा सत्कार होत आहे. अध्यक्ष रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचे अध्यक्ष संतोषजी सपकाळ सर, त्याचबरोबर भैरवचंद मण्याच्या शाळेचे सचिव आणि मुख्याध्यापक प्रकाशजी दसराय सर यांनी सुद्धा ₹500 दिलेले आहेत.
राजू शेळके, देवानंद रासेराव, प्रकाश शिकापे या सगळ्या मित्रांचं मनापासून सर्वांचे खूप खूप मनापासून आभार. त्याचबरोबर आमच्या भैरवनाथ दमनी अंधशाळेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, खास करून व्यंकट कदम, संतोष काका, गीता, सगळ्यांचे मनापासून आभार. सगळ्यांनाच आपल्याला विनंती आहे की अल्पोपहाराचा आनंद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. अल्पोपहाराचा आस्वाद घ्या. अभिनंदन. कार्यक्रम खूप सुंदर झालेला आहे. खूप आणि सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणखी एक गोष्ट अशी की जे LED मागे लावलं होतं, तो
वर्षक सकळ मंडळी ईश्वर निष्ठांची आम्ही आली हर कबूल मंडळी भेट तुला चला कल्पतरूंचे धन्यवाद.